नमस्कार. मी सौ सुवर्णा पवार इचलकरंजी. महिला बाल कल्याण समिती, शिक्षण समिती, मॉन्टेसरी विभाग प्रमुख म्हणून मी माझी माझी विभाग प्रमुख म्हणून मी रिटायर झाले. त्या पदावरूनच मी रिटायर झाले. इचलकरंजी महानगरपालिका. आता मी रिटायर झाल्यानंतर साहित्य क्षेत्रामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. देश परदेश पर्यटनामध्ये माझे छंद मी जोपासत आहे. मी सध्या इचलकरंजीच्या शाहू हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनींची महिला अध्यक्ष आहे. परत भारतीय साहित्य संस्कृती मंच कोल्हापूर जिल्हा माजी अध्यक्षा. सध्या छत्रपती शाहू साहित्य मंच मी अध्यक्ष आणि संस्थापिका आहे. माझे जवळजवळ 1,500च्या वरतीच काव्य स्पर्धेमध्ये नंबर आलेले आहेत. सध्या मी खूप आनंदात आहे. राहिलेलं जीवन मी असंच याच काव्यक्षेत्रामध्ये मी व्यतीत करत आहे. किती सांगू मी तुम्हा स्त्री जन्माची कथा, किती सांगू मी तुम्हा स्त्री जन्माची कथा, कधी संपणारही स्त्री गर्भाची व्यथा, कधी संपणारही स्त्री गर्भाची व्यथा. शीर्षक आहे स्त्री गर्भाची व्यथा. कसं सांगू आई माझं दुःख ग तुला, जन्म घेण्याआधीच पुढतील मला. कसं सांगू आई माझं दुःख ग तुला, जन्म घेण्याआधीच पुढतील मला. माझा वंश वाढे गर्भात तुझ्या, करतील तुकडे आई देहाची माझ्या. कसं सांगू आई माझं दुःख ग तुला, जन्म घेण्याआधीच पुढतील मला. आई तुझ्या संस्कारात मी वाढेन, बाबांच्या सावलीत मी घडेन, मोठ्या दादाला मी ग राखी बांधेन, आई तुझ्या पदरात मी ग दडेन, छुम छुम अंगणात मी खेळेन, संस्काराला तुझ्या ग मी जपेन. कसं सांगू आई माझं दुःख ग तुला, जन्म घेण्याआधीच पुढतील मला. परी मी आहे ग तुझी बाहुली, लग्नानंतर मी ग होईन पाहुणी. पण ती ग आहे मी दोन्ही घराची, नाव काढेन मी ग माहेर सासरची. कधी नाही देणार ग दुःख तुम्हाला, अनंत कळा सोसूनी जन्म दे मला. कसं सांगू आई माझं दुःख ग तुला, जन्म घेण्याआधीच पुढतील मला. पुरुषांच्या बरोबरी काम करीन, झाला अन्याय तरी लढा देईन. बघा जरा वळूनी इतिहासाला, जिजाऊ भीमाईच्या वारसाला. राष्ट्रपती पंतप्रधान उच्च पदाला, जन्म जरा देऊनी बघा मला जरा. कसं सांगू आई माझं दुःख ग तुला, जन्म घेण्याआधीच पुढतील मला. स्वागत कधी करणार मुली जन्माचा, महत्व कधी कळणार तिच्या गर्भाचा. पोटी जन्मेल तिच्या दिवा वंशाचा, गर्भावर घालता का वार शस्त्राचा. कधी कळणार सांगा जन तुम्हाला, नारी विना जन्म नाही पुरुषाला. कसं सांगू आई माझं दुःख ग तुला, जन्म घेण्याआधीच पुढतील मला. माझा वंश वाढे गर्भात तुझ्या, करतील तुकडे आई देहाची माझ्या.
कसं सांगू आई माझं दुःख ग तुला, जन्म घेण्याआधीच कुडतील मला, जन्म घेण्याआधीच कुडतील मला, जन्म घेण्याआधीच कुडतील मला. बघा स्त्रियांनो, ते बाळ काय आपलं म्हणतं, तो गर्भ काय आपला म्हणतो, हे मी माझ्या काव्यातून सादर केलेलं आहे. विचार करा, विचार करा. धन्यवाद.